Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या अंतराळ तंत्रज्ञान या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही सॅटेलाइट पाहतो त्या सॅटेलाइट मध्ये कुठले टेक्निकल पार्ट्स असतात, त्या प्रत्येक टेक्निकल पार्टचं कार्य काय असतं आणि अर्थवर जे काही ग्राउंड स्टेशन या उपग्रहावर कंट्रोल करतं ते कंट्रोल करण्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन फॉर्मचा वापर करण्यात येतो. थोडक्यात आपण या ठिकाणी उपग्रहाची अनाटॉमीचा अभ्यास करणार आहोत. उपग्रहामध्ये कुठले घटक असतात आणि ते घटक कशा पद्धतीने चेंज होत जातात, हाच आपल्याला या व्हिडिओ बनवण्यामागील महत्वाचा उद्देश आहे. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकणार आहात. 1, या व्हिडिओला लाईक करून. 2, हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करून. 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. 4, भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपण उपग्रहाची रचना पाहत असताना हा जो काही आपल्याला प्लॅटफॉर्म दिसतोय उपग्रहाचा, या संदर्भातला आपल्याला हा प्लॅटफॉर्म दिसून येतो. थोडक्यात हा जो काही आपण त्याला मराठी भाषेमध्ये सांगाडा असं म्हणूया. या सांगाड्यामध्ये, उपग्रहाच्या सांगाड्यामध्ये सर्वात महत्वाची जी काही महत्वाची पेलोड ठेवलेली असतात, तो उपग्रह कुठल्या पर्पजसाठी आहे? संदेशवहनासाठी आहे किंवा दूरसंवेदनासाठी आहे किंवा त्यामध्ये जे काही एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी, ऊर्जा प्रोव्हाइड करण्यासाठी आयदर बूस्टर ठेवलेले असतील किंवा संगणक सिस्टीम असेल किंवा पृथ्वीवरून जी काही या उपग्रहाला आज्ञा दिली जाते ती आज्ञा रिसीव्ह करण्यासाठी जे काही अँटिना किंवा जे काही ट्रान्सफॉर्मर ज्या सॉलिड प्लॅटफॉर्मवर किंवा आपण स्टील फ्रेमवर इन्स्टॉल केलेले असतात त्यालाच आपण प्लॅटफॉर्म किंवा बस असं म्हटलं जातं. तर या उपग्रहाच्या अनाटॉमीमधील सर्वात महत्वाचा घटक हा प्लॅटफॉर्म किंवा बस असतो. आणि साधारणपणे उपग्रहाचं लॉन्चिंग करत असताना हा प्लॅटफॉर्म ते लॉन्चिंगचा आपण म्हणूया की जो धक्का सहन करण्यासाठी कॅपेबल पाहिजे त्या पद्धतीने तो स्टडी बनवलेला असतो. त्याही व्यतिरिक्त या उपग्रहाला ज्यावेळेस लॉन्च केलं जातो त्यावेळेस तो विविध प्लॅटफॉर्ममधून मूव्ह करत असतो. त्यावेळेस त्यावर टेम्परेचरचा थर्मोस्फिअरमध्ये जाताना, आयनोस्फिअरमध्ये जाताना त्यावर कुठलाही आघात होऊ नये म्हणून त्याला आपण म्हणूया की थर्मो स्टील किंवा थर्मो कव्हरिंग देखील या प्लॅटफॉर्मच्या संपूर्ण भागाला केलेलं असतं. हा आपण पहिला पार्ट या ठिकाणी उपग्रहाच्या रचनेमध्ये पाहिला. दुसरा पार्ट येतो अँटिना. म्हणजे साधारणपणे अँटिना हा पृथ्वीच्या ग्राउंड स्टेशनवरून किंवा अर्थ स्टेशनवरून जे काही कम्युनिकेशन्स मिळतं, मे बी त्या उपग्रहाचा ऑर्बिट चेंज करण्याच्या संदर्भातील असेल किंवा उपग्रहावर जी काही कॉम्प्युटर सिस्टीम असेल त्याला संदेश देण्याच्या संदर्भातील असेल, तर या ज्या आपण म्हणूया अँटिनाचं जे काही काम आहे, हे अँटिनाचं काम ज्या पद्धतीमध्ये जो काही सिग्नल येतो त्या सिग्नलला रिसीव्ह करणं, त्यातील इलेक्ट्रिकल कॉम्पोनंटच्या आधारे त्याचं कन्व्हर्जन करणं, हा या अँटिनाचं काम केलं जातं. आणि त्या पद्धतीनं जे काही ग्राउंड स्टेशनवरून त्याला आज्ञा येतात त्या अँटिनाच्या माध्यमातून फॉलो केलं जातात. आणि सर्वात महत्त्वाचं, हा उपग्रह जर संदेशवहनाचा टाईपचा जर असेल तर त्यामध्ये अँटिनाचा आकार देखील आपल्याला चेंज होताना दिसतो. साधारणपणे संदेशवहनाचा जो उपग्रह असेल तर त्यावर आपल्याला अँटिना हा एक आपण म्हणूया की एक वर्टिकल न दिसता आपल्याला या स्वरूपाचा डिश टाईपचाही आपल्याला दिसून येतो, ज्याला आपण पॅराबॉलिक शेप असं म्हटलं जातं. मे बी याची डायरेक्शन देखील वेगवेगळ्या पद्धतीने असू शकेल. या ठिकाणी संदेशवहनासाठी असेल तर अँटिनाची संख्या मोर दॅन 1 to 24 असते. हा मे बी खालच्या बेसवर पण असू शकतो किंवा रोटेशन प्रमाणे सर्व बाजूने देखील हा अँटिना असू शकेल. हा दुसरा पार्ट आपण पाहिला. दुसरी गोष्ट, सेन्सॉर याचाच मिनिंग असा असतो की जे काही उपग्रह पृथ्वीपासून आपण एलईओ कक्षेमध्ये लॉन्च केले जातात, साधारणपणे आपण असं म्हणूया की एक
भारताच्या संदर्भामध्ये 500 किलोमीटर उंचीपासून तर एक 800 किलोमीटर उंचीपर्यंत लॉन्च केलेलं उपग्रहाचं मेन काम जे काही असतं ते मेन काम असतं दूरसंवेदन. दूरसंवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग. भारताच्या पृष्ठभागाला टच न करता, स्पर्श न करता, त्या पृष्ठभागाच्या आयदर टोपोग्राफिकल फीचर असेल, यामध्ये आपण म्हणूया जंगलाची रचना असेल, डिफॉरेस्टेशन असेल, किंवा पाण्याचे सोर्स कशा पद्धतीने कमी होत आहेत, कशा पद्धतीने वाढत आहेत, किंवा ड्रॉट सिच्युएशन किंवा पर्टिक्युलर भागातील डिझास्टर मॅनेजमेंटनी किती हानी झाली असेल, या गोष्टींचा जर आपल्याला आढावा घ्यायचा असेल, मे बी या ठिकाणी आपण वेगवेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे फॉर्म्स वापरले जातात. त्या अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की भारताच्या रिमोट सेन्सिंग उपग्रहाची जी काही आपण प्रणाली इम्प्लिमेंट केली होती तिलाच आपण इंडियन रिमोट सेन्सिंग सिरीज उपग्रह लॉन्च केले जातात. यामध्ये साधारणपणे किंवा कुठल्याही रिमोट सेन्सिंगमध्ये 2 पद्धतीचे सेन्सर वापरले जातात. एक आहे पॅसिव्ह सेन्सर. पॅसिव्ह सेन्सर याच्यामध्ये महत्वाचा ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधील मोस्टली व्हिजिबल रे त्याच बाजूवर किंवा आपण म्हणूया की जो स्पेक्ट्रम आहे तो व्हिजिबल स्पेक्ट्रमचा अधिक वापर करण्यात येतो. तो साधारणपणे व्हिजिबल स्पेक्ट्रम जर पाहिला तर 430 to 7 नॅनोमीटर या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे सूर्यापासून जो काही प्रकाश इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधला व्हिजिबल स्पेक्ट्रम पृथ्वीवर पडतो, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पडल्यानंतर आयदर हा प्रकाश रिफ्लेक्ट होतो, या रिफ्लेक्ट झालेल्या प्रकाशाला व्हिजिबल स्पेक्ट्रमला किंवा नियर इन्फ्रारेडला किंवा इन्फ्रारेडला हा सेन्सर आपण म्हणूया डिटेक्ट करतो आणि त्यानुसार त्या भूभागाचं टोपोग्राफिकचं एक कार्टोग्राफी करण्याचं काम किंवा त्याला जे काही काम असाइन केलेलं आहे त्या पद्धतीने नमूद करण्याचं काम करतो. म्हणजे सेन्सॉर पॅसिव्ह असेल. पॅसिव्ह याचा अर्थ सूर्यापासून आलेली जे काही प्रकाश आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जो काही रिफ्लेक्ट झालेला आहे त्याचा वापर करून सेन्सरचं डिटेक्शन करण्याचं काम करत असेल तर आपण त्याला पॅसिव्ह सेन्सर असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो काही सेन्सर जो काही आहे की त्या उपग्रहामध्ये हा सेन्सर स्वतःच एक लाईटचा सोर्स क्रिएशन्स करतो, जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स मधला सोर्स जर क्रिएशन करत असेल आणि तो पृष्ठभाग तो इल्युमिनेट करतो. आणि मे बी तो जर सॅटेलाइट जर मायक्रो असेल किंवा मिलिटरी पर्पजसाठी असेल, कॉन्फिडेन्शियल पर्पजसाठी असेल तर डेफिनेटली या ठिकाणी EMRच्या व्हिजिबल लाईट या स्पेक्ट्रमचा वापर न करता आयदर IR स्पेक्ट्रमचा वापर केला जातो किंवा आयदर मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रमचा वापर केला जातो. आणि या मायक्रोवेव्ह पृथ्वीवर ॲक्टिव्ह सेन्सरद्वारे सोडल्यानंतर किंवा त्याचं ट्रान्समिट केल्यानंतर किती काळाने मागे येतात आणि त्या कशा पद्धतीने जे काही रिफ्लेक्ट झालेले आहेत त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. थोडक्यात ॲक्टिव्ह सेन्सर्समध्ये साधारणपणे आपण जसं मी मेन्शन्स केलं आयदर व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रमचा वापर करतो किंवा इन्फ्रारेडचा वापर जर केला असेल तर आपण त्याला लेझर बीमच्या आधारे वापर केला जातो किंवा जर रडार वेव्हचा जर वापर करत असेल तर रडार वेव्हचं एक खासियत म्हणजे काय की रडार वेव्हजमध्ये आपण मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. साधारणपणे मायक्रोवेव्हचा वापर करत असताना ती जी काही सिस्टीम वापरली जाते तिला आपण सिंथेटिक ॲपर्चर रडार असं म्हटलं जातं. जेणेकरून या ठिकाणी वातावरणामध्ये असणारे ढग असेल किंवा फाग असेल यांचा अडथळा न बनता अगदी हे पृथ्वीच्या टोपोग्राफीवर जाऊन रिफ्लेक्ट होतात, जेणेकरून आपल्याला एक त्या भूभागाचं सेन्सरच्या आधारे एक पिक्चर्स तयार करणं किंवा आपण त्याला म्हणूया की जे काही आपल्याला त्या उपग्रहाला काम दिलेलं आहे ते डिटेक्शन करण्याचं काम हे सेन्सर केलं जातं. हा एक महत्त्वाचा अॅनाटॉमिकल पार्ट प्रत्येक उपग्रहामध्ये असतो. दुसरा पार्ट येतो कॅमेऱ्याच्या संदर्भात. ज्या ठिकाणी आपल्याला IRS किंवा इंडियन रिमोट सेन्सिंगचा जो काही कार्टोसॅट प्रकार आहे किंवा इतरही उपग्रह जे काही आहे ज्याला आपण ओसिनोसॅट असं म्हटलं जातं किंवा अनेक आपण नावही दिलेली आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कॅमेरे याच्यावर बसवली असतात. साधारणपणे भारताच्या IS प्रणालीच्या संदर्भात जे काही कॅमेरे बसवलेले असतात त्याला आपण लीस 1 कॅमेरा, लीस 2 कॅमेरा, लीस 3 कॅमेरा किंवा लीस 4 कॅमेरा असं म्हटलं जातं. लीस या शब्दाचाच अर्थ या ठिकाणी असा नमूद केला जातो लिनियर इमॅजिन सेल्फ स्कॅनिंग सेन्सर. जरी त्याला कॅमेरा जरी म्हटलं असेल, परत मी रिपीट करतो, याचं नावच आहे लिनियर
इमॅजिन, आपण त्याला सेल्फ, स्कॅनिंग, सेन्सार किंवा कॉमन भाषेमध्ये आपण त्याला आपण असं समजूया कॅमेरा असं म्हटलं जातं. तर साधारणपणे कॅमेरा असल्यानंतर पिक्चर्स घेणं, फोटोग्राफी करणं हे त्या उपग्रहाचे काम असणार आहे. आणि हे उपग्रह पृथ्वीपासून एलईओ कक्षेमध्ये असणार. तर साधारणपणे लीस कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य हा एक 72 मीटरपर्यंत आपल्याला रिझोल्युशन देऊ शकतो. हा एक 36 मीटरचं रिझोल्युशन देऊ शकतो. साधारणपणे हा 23 ते 24 मीटरचं रिझोल्युशन देऊ शकतो. आणि हा लीज जो काही फोर्थ कॅमेरा जो काही वापरला जातो तो साधारणपणे आपल्याला जे काही रिझोल्युशन देऊ शकतो ऑलमोस्ट नियर टू 9 to 10 मीटरचं रिझोल्युशन देऊ शकतो. म्हणजे हळूहळू भारत IRS प्रणालीमध्ये जे काही कॅमेरा वापरले जातात त्यांची रिझोल्युशन क्षमता अधिक आहे. हा एक लीज कॅमेरा आपण पहिल्यांदा आपल्या प्रणालीमध्ये वापर केला जातो. त्याचबरोबर दुसरा जो काही कॅमेरा प्रिफर केला जातो त्याला जे काही नाव दिलं जातं आपण त्याला YFS असं म्हटलं जातं. या YFSचा मिनिंगच जो काही आहे याला आपण म्हटलं जातं वाईड फील्ड सेन्सर. हाही जरी कॅमेरा जरी असेल तरी साधारणपणे या कॅमेऱ्याची जी काही पॉवर आहे आपण जे काही पिक्सेल भाषेमध्ये मोबाईलमध्ये वापरला जातो ही ऑलमोस्ट 4000 पिक्सेल याची कॅपॅसिटी आहे. आणि ऑलमोस्ट मोर दॅन 700 to 800 किलोमीटरचा परिसर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हर केला जातो. परंतु याचं रिझोल्युशन जे काही आहे हे रिझोल्युशन आपल्याला जे काही दिसतं ऑलमोस्ट नियर टू एक 150 मीटरपर्यंत दिसत. डेफिनेटली जेवढा एरिया जास्त कव्हर केला जाईल तेवढा हा रिझोल्युशन आपल्याला कमी देतो. कम्पॅरेटिव्हली डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये किंवा वाऱ्याची दिशा पाहण्यासाठी किंवा पिक्चर्स घेण्यासाठी आपल्याला या वाईड फील्ड सेन्सरचा वापर केला जातो. तिसरा जो कॅमेरा सर्वात महत्त्वाचा किंवा मोर पॉवरफुल कॅमेरा असं म्हणून जाऊ त्याला आपण जे काही नाव दिलेलं आहे त्याला आपण पॅन कॅमेरा असं म्हटलं जातं किंवा पॅन क्रोमॅटिक असं म्हटलं जातं. पॅन क्रोमॅटिकचं वैशिष्ट्य म्हणजे या कॅमेऱ्याचं रिझोल्युशन पॉवर ऑलमोस्ट आपल्याला 9 मीटरपर्यंत हा कॅमेरा रिझोल्युशन देऊ शकतो. म्हणजे जर दोन वस्तूंमधील अंतर जर 9 मीटरपर्यंत जरी असेल तरी या दोन्ही गोष्टी आपल्याला मोर डिस्टिंक्ट दिसतात असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. याची जी काही वाईड रेंज जी काही आहे ऑलमोस्ट आपल्याला एक 25 किलोमीटरची आपल्याला हा तो एरिया स्कॅन करताना दिसतो किंवा त्याचा फोटोग्राफ्स किंवा पिक्चर गॅप दिसतो. म्हणजे कम्पॅरेटिव्हली जो मागचा आपण वाईड फील्ड सेन्सर सांगितला तो ऑलमोस्ट 700 किलोमीटरचा एरिया कव्हर करतो परंतु त्याचं रिझोल्युशन आपल्याला कमी दिसतं. हा 25 किलोमीटरचा एरिया कमी करतो परंतु याचं रिझोल्युशन आपल्याला 9 मीटर दिसतं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि या कॅमेरा प्रणालीचा वापर ज्या IRS सिस्टीममध्ये केला जातो मोस्टली भारताच्या संदर्भात अर्बन प्लॅनिंग असेल किंवा रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल किंवा लँड इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल या कामासाठी या उपग्रहाची रचना केली जाते. त्यामुळे कॅमेरा हा पार्ट उपग्रहाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. नेक्स्ट ट्रान्सपॉन्डर. या उपग्रहामध्ये साधारणपणे ट्रान्सपॉन्डर हा एक कन्सेप्ट असतो. मोस्टली आपण ट्रान्सपॉन्डर कन्सेप्ट हा कम्युनिकेशन उपग्रह आहेत त्या ठिकाणी ही टर्मिनॉलॉजी वापरली जाते. म्हणजे एक संदेश वहनामध्ये भारताच्या संदर्भातील हे संदेश वहन जे काही केलं जातं हे संदेश कुठल्या माध्यमातून असेल, आयदर हा व्हिडिओच्या माध्यमातून असेल, आयदर हा संभाषणच्या माध्यमातून असेल ज्याला आपण ऑडिओ असं म्हटलं जातं, आयदर हा डेटाच्या माध्यमातून असेल ज्या ठिकाणी आपल्याला इंटरनेट स्पीड येतो, आयदर ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून असेल ज्याला आपण TV म्हटलं जातं. हा संदेश साधारणपणे पृथ्वीपासून जे काही आपली इनसॅट संदेशवहन प्रणाली आहे किंवा जीसॅट संदेशवहन प्रणाली आहे ती ऑलमोस्ट 36,000 किलोमीटर उंचीवर आहे. आणि इतक्या उंचीवर वातावरणाचा अडथळा न होण्यासाठी जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा फॉर्म्स वापरला जातो त्या फॉर्मलाच आपण मायक्रोवेव्ज असं म्हटलं जातं. आणि या मायक्रोवेव्जमध्ये साधारणपणे जे काही आपलं रेडिओ इंजिनिअरिंगचं आहे या रेडिओ इंजिनिअरिंगनी 1 to 100 GHz या दरम्यान ह्या ज्या काही मायक्रोवेव्ज आहे त्याचं वेगवेगळ्या रेंजमध्ये डिफाईन केलेलं आहे. आणि याच रेंजला आपण बँड असं म्हटलं जातं. आणि या उपग्रहामध्ये किती ट्रान्सपॉन्डर्स आहे किंवा या उपग्रहामध्ये समजा L बँड असेल, S बँड असेल, C बँड असेल तर याचा मिनिंग हा बँड हा कितीपर्यंतची आपण म्हणूया की मायक्रोवेव्ज रिसीव्ह करू शकतो किंवा त्यात ॲम्प्लिफिकेशन करून त्यात मॉडिफाय करू शकतो ती आपल्याला ह्या स्टँडर्डाइज आपण समोर एक म्हणूया की रेडिओ इंजिनिअरिंग आपल्याला दिलेली मर्यादा आहे.
एक गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे की या उपग्रहावर जर सी बँड असेल तर एक गोष्ट क्लिअरच आहे की खालचा जो अँटिना म्हणजे ग्राउंड स्टेशनवर अँटिनाचा डायमीटर सर्वात मोठा असेल, परंतु त्या उपग्रहावर जर के यू बँड जर असेल म्हणजे या फ्रिक्वेन्सीचा रिसिव्ह करणारा बँड जर असेल तर आपल्या घरावर जे काही डिश दिसतात छोट्या स्वरूपाचे, त्या डिश ह्या के यू बँड म्हणजे इनसॅट आणि जीसॅट प्रणालीवर जे काही बसवलेले आहेत त्यांना रिसिव्ह करण्यासाठी असतो. म्हणजे ट्रान्सपॉन्डर या मेन अनाटॉमिकल पार्ट सर्वात महत्त्वाचा संदेश वहनामध्ये आहे. या ठिकाणी मायक्रोवेव्ह या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वापर केला जातो. या मायक्रोवेव्ह रेडिएशनचा आपण नंबर ऑफ रेंजेसमध्ये जे काही डिव्हायजन केलेलं आहे त्याला आपण एल बँड असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी म्हणजे प्रारंभीच्या काळी प्रत्येक जो काही ट्रान्सपॉन्डर होता, ट्रान्सपॉन्डरला संदेश वहनाच्या भाषेमध्ये चॅनल देखील असं म्हटलं जातं. प्रारंभीच्या काळामध्ये हे जे काही संभाषण होतं किंवा जे काही संदेश होता तो ॲनालॉग स्वरूपात होता. त्यामुळं प्रत्येक ट्रान्सपॉन्डरमध्ये केवळ आपल्याला एकच चॅनल दिसायचं. थोडक्यात आम आदमीच्या भाषेमध्ये आपल्याला टी व्हीवर 1 ते 2 चॅनल दिसत होते. परंतु आता नवीन डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे आपण जे काही कॉम्प्रेशन प्रणाली या ठिकाणी यूज केली जाते, त्यामुळं प्रत्येक ट्रान्सपॉन्डरमध्ये एक जर ट्रान्सपॉन्डरमध्ये असेल तर आपल्याला नंबर ऑफ चॅनल्स दिसतात, जेणेकरून आपल्या टी व्हीवर आज 1500 जे काही आपल्या चॅनल दिसतात हे या डिजिटल टेक्नॉलॉजीचा आपण म्हणूया त्या ठिकाणी चेंज झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दुसरा जो काही कॉम्पोनंट पार्ट असेल त्याला ऑर्बिटल स्टेशन किपिंग असं म्हटलं जातं. एकदा सॅटेलाइट त्याच्या कक्षेमध्ये त्याला लॉन्च केल्यानंतर डेफिनेटली तो त्याचं कार्य या ठिकाणी करत असतो. पण ऑर्बिटल स्टेशन किपिंग याचा अर्थ या सॅटेलाइटवर मून म्हणा किंवा सूर्य म्हणा, जर ते 36,000 किलोमीटर उंचीवर असेल किंवा जर ते एलयू कक्षेमध्ये जर हा सॅटेलाइट या ठिकाणी जर असेल तर पृथ्वीच्या रोटेशनमुळे किंवा आपण म्हणूया की जे काही इतर जे काही फॅक्टर्स आहेत ज्यामध्ये इयर ड्रॅग आला किंवा अतिशय उंचावरील जे उपग्रह असेल तर त्यामध्ये सोलर रेडिएशन्समुळे आला तर हे आपल्या कक्षेच्या आयदर बाहेर जाऊ शकतात किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे थोडी त्याची कक्षा चेंज करू शकतात. म्हणून आपल्याला ज्या निश्चित कक्षेमध्ये सॅटेलाइट आहे त्याच कक्षेमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला या सॅटेलाइटवर काही बूस्टर लागतात. थोडक्यात आपण त्याला म्हणूया की ज्या पद्धतीने लॉन्च व्हेइकल्स आहेत त्याच पद्धतीचे बूस्टर या सॅटेलाइटवर ठेवलेले असतात, जेणेकरून ही कक्षा किंवा आपण त्याला म्हणूया थोडक्यात त्या कक्षेच्या बाहेर जाणार नाही आणि जर बाहेर जात असेल तर थ्रस्टर अप्लाय करून त्यांना त्याच कक्षेमध्ये डिझाईन केलं जातं. हा एक मिनिंग आपण या ठिकाणी समजून घेऊया, ज्याला आपण ऑर्बिटल स्टेशन किपिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट पार्ट येतो एनर्जी सोर्सेस. उपग्रहामध्ये एकदा उपग्रह लॉन्च केल्यानंतर त्या ठिकाणी मेंटेनन्स हा भाग नसतो. जसं आपण एखादी गाडी किंवा फ्रीज मेंटेनन्स करू शकतो तसं उपग्रह हा एलईओ कक्षेमध्ये असतो किंवा 36,000 किलोमीटर कक्षेमध्ये असतो. त्यामुळे त्या उपग्रहामध्ये जे काही आपण मेन्शन्स केले या ठिकाणी मे बी कॅमेरा हा भाग असू शकेल किंवा त्या उपग्रहामध्ये असणारे सेन्सर्स भाग असतील किंवा त्या उपग्रहामध्ये असणारे ट्रान्सपॉन्डर असतील, त्या उपग्रहामध्ये असणारे बूस्टर्स असतील, त्या उपग्रहामध्ये असणारे जे काही विविध बॅटरीज आहेत त्या बॅटरीला रिचार्ज करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते आणि ऊर्जा प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याकडे 2 अल्टरनेटिव्ह आहेत. एक अल्टरनेटिव्ह आहेत बॅकअप म्हणून आपण बॅटरीचा वापर करू शकतो किंवा हे जे काही सोलर पॅनल आपल्याला दिसतात या सोलर पॅनलचा वापर आपण वेगवेगळ्या सूर्याच्या दिशेने त्याची डायरेक्शन चेंज करून पृथ्वीवरून अँटिनाच्या माध्यमातून त्या पद्धतीने याला मॅच केलं जातं. ज्यावेळेस हे सोलर पॅनल यूज केले जातात त्यावेळेस सर्वात प्रथम यामध्ये सिलिकॉन याचा वापर केला जातो. अलीकडच्या काळामध्ये मोर इफिशियन्सी येण्यासाठी गॅलियम आर्सेनाइड या घटकाचा वापर केला जातो आणि याच सोलर पॅनलचा वापर त्या उपग्रहामध्ये ज्या काही बॅटऱ्या ठेवलेल्या असतात त्यांना देखील रिचार्ज करण्यासाठी केला जातो. हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट, उपग्रहाच्या रचनेमध्ये सर्वात महत्वाचं या उपग्रहाला पृथ्वीवरील अर्थ स्टेशनशी पूर्णपणे कॉन्टॅक्ट करण्यासाठी एक जी काही सिस्टीम प्रणाली असते जी मे बी या उपग्रहामध्ये अँटिनाच्या स्वरूपात असेल, मे बी संगणक प्रणालीच्या स्वरूपामध्ये असेल, त्यालाच आपण कमांड अँड कंट्रोल सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि हे कमांड अँड कंट्रोल भारताच्या संदर्भामध्ये बेंगलोर इथे आपलं जे काही इस्ट्रॅक सेंटर आपल्याला दिसतं, इस्रो टेलिमेट्री अँड ट्रॅकिंग कमांड सेंटर, हे या उपग्रहावर असणाऱ्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमशी पूर्णपणे तो उपग्रह
लॉन्चिंग होत असताना किंवा कक्षेमध्ये जात असताना त्याचं ट्रॅकिंग केलं जातं. आणि मोस्टली आपल्याला हेच समजणं गरजेचं आहे की अर्थ स्टेशन जोपर्यंत आपण म्हणूया उपग्रहाचं लाईव्ह आहे तोपर्यंत त्याचा परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी चेक करत असतं. विद्यार्थी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी आपण सोप्या भाषेमध्ये उपग्रहाची अॅनाटॉमी समजून घेण्याचा प्रयत्न केला. अॅनाटॉमी समजत असताना आपल्याला उपग्रहाची कार्यप्रणाली किंवा कुठल्या उपयोजनासाठी उपग्रह वापरलेला आहे हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजून जातो. कारण IRS मधील उपग्रह आणि GSAT मधील उपग्रह त्यावर असणारे भाग हे पूर्णपणे त्या उपग्रहाच्या उपयोजनानुसार चेंज होत जातात. मला पूर्ण कल्पना आहे की हा उपग्रह रचना आपल्याला टोटल अंतराळ विज्ञान समजण्यासाठी महत्वाचा भाग ठरेल. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride motivator.